सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई यमाज्ञा. बरं आणखीन एक वशीला सांगतो. रामायण ऐकणारी बहुश्रुत मंडळी, रामायणातला एक सगळ्यात मोठा वशिला सांगतो. जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी भगवंत पुत्र होता आणि देवाचा राजा इंद्र मित्र होता. इंद्राच्या सभेत जर महाराज दशरथ गेले ना भगुरे गुरुजी, इंद्र ताडकन उठून उभा राहायचा. पुढे या असं म्हणायचा. तिकडं नका पाहू, मी तिथलं सांगतोय. पुढे या म्हणायचा, स्वतः उठून उभा राहायचा आणि बसायला आसन द्यायचा. देवाचा राजा इंद्र मित्र आहे, ब्रह्मांडाचा धनी भगवंत पुत्र आहे आणि जगन्माता सीता ज्याची सून आहे, ह्याच्यापेक्षा मोठा वशिला असला तर हात वर करा बाबा, त्याला नाही मारावं लागायचं. मग आपल्या बापापेक्षा विचित्र अवस्था झाली महाराज दशरथांची. रामचंद्र वनवासाला जाऊन 6 दिवस पूर्ण झाले होते. कौसल्या मातेच्या मांडीवर मुंडकं होतं. इथं बसून दिसेल तुम्हाला तिथलं ते चित्र, त्रैतायुगातलं. उजव्या बाजूला सुमंतजी होते, डाव्या बाजूला सुमित्रा होती. आणि महाराज दशरथजींनी शांत वातावरणामध्ये आपली मान वळवली ती सुमंतजीकडे. सुमंत जी, सुमंत. सदगदित कंठ झाला दशरथ राजाचा. अब मेरे प्राण निकल जाने वाले हैं. तो सुमंत जी के आंखों में आंसू आ गए. सुमंत जी हाथ जोड़कर खड़े रहे. महाराज ऐसा मत कहो, महाराज मत कहो. सुनो सुमंत, मेरे प्राण निकल जाने के बाद मेरे शरीर को कैकेयी को स्पर्श मत करने देना सुमंत. अगर कैकेयी ने शरीर को स्पर्श किया ना तो ये महाराज दशरथ स्वर्गवास में नहीं नरकवास में जाएगा. आता मान वळवली ती सुमित्रेकडे. सुमित्रा रोने लग गई. सुमित्रा, सुमित्रा जी, मेरे प्राण निकल जाने के बाद मेरे अंत्य संस्कार को मेरा राघव, मेरा लखन, मेरी जानकी नहीं होंगी ना? हाँ महाराज, 14 साल से पहले तीनों में से अयोध्या में कोई नहीं आने वाला, कोई नहीं आने वाला सुमित्रा, कोई नहीं आने वाला. तो सुमित्रा, मेरा भरत शत्रुघ्न तो आएंगे ना? वो जरूर आएंगे महाराज, मामा युधाजित के घर में है ना. तो मेरा भरत आएगा तो मेरे भरत को धूमधाम से रास तिलक करना और मेरे भरत को कहना, भरत तुम्हारे पिताजी महाराज दशरथ जी ने कहा है कि इस्टेट के लिए झगड़ा मत करना. आता ज्या मांडीवर मुंडकं होतं ना कौसल्याच्या, त्या मांडीवर फक्त वर पाहिलं दशरथाने. आतापर्यंत ताकद लावून आवरलेल्या अश्रूचा बाण फुटला आणि महाराज दशरथ मुखाने बोलण्याच्या ऐवजी अश्रूनं बोलले. दुःखाचे अश्रू गरम असतात, आनंदाचे अश्रू थंड असतात. ते गरम अश्रू कौसल्या मातेच्या मांडीला पोळले तर कौसल्या मातेने डोक्यावरून हात फिरवला. नाही महाराज, रोना नाही. कौसल्या, आज उलट केलं कौसल्य महाराज दशरथजीने. दररोज कौसल्या सुमित्रा कैकेयीनं दर्शन घ्यायचं, पण आज महाराज दशरथाने हात जोडले. कौसल्या, मुझे क्षमा करना, अब मैं निकल जाने वाला हूं. तो कौसल्या मां कहते महाराज, नहीं महाराज, ये अयोध्या जहाज है, अयोध्या के प्रजाजन जहाज में बैठे हुए मुसाफिर है, आप जहाज के कप्तान हो. रामचंद्र जी का वियोग समुद्र है. अगर कप्तान ने धीरज खो दिया पतिदेव तो मुसाफिरों का क्या होगा? तेवढ्यात महाराज दशरथजीने हात झटकले, पाय झटकले आणि समोरच्या भिंतीकडे पाहून महाराज दशरथ घाबरले. कौसल्या, कौसल्या, सामने वाली दीवार पर देखो. कौसल्या, काही नाही, भिंत आहे महाराज, ते पा सुमंतजी.
भिंत आहे. ते पा सुमंतजी, ते पा कौशल्या, ते पा सुमित्रा, ते पा सामोरच्या भिंतीवर ते श्रावणाचे आंधळे मायबाप मला दिसतात. आणि ते आंधळे मायबाप तडपडत असताना शाप देतात, राजा पाण्याचा एक घोट पिणार नाही आम्ही, पाणी पाणी करून तडपडून मरू. तसं तुला सुद्धा अंतकाळच्या वेळेला किती जरी पुत्र असतील तर एकही कामाला येणार नाही. ते पहा, म्हणून मारायच्या वेळेला राजा दशरथाला 4 पुत्र असतील, पण मारायच्या वेळेला एकही जवळ नव्हता. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. हे मी देवाच्या बापाचा सांगतोय, आपल्या बापाचं कुठे घेता? ज्याचा ज्याचा जन्म झाला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. नाहीतर आतापर्यंत कमी जणाला खांदा दिलाय का आपण? कितीतरी जणाला खांदा दिलाय, पण असं कधीच वाटलं नाही की असंही चौघाच्या खांद्यावर आपल्याला जावं लागणार आहे. काही विसरली मरण बापुडी किंवा मरणाची कारे नाही आठवण. म्हणून आज जेवढी मंडळी उपस्थित आहेत ना, तुम्हा सर्वांना आमची एक आजच्या कीर्तनात हात जोडून विनंती आहे की आजच्या कीर्तनातून घरी जाताना मरण घरी घेऊन जा. काही काही भाविक विक्रांत भाऊला, विराज भाऊला म्हणतील, हे महाराज सापडला का तुम्हाला? मरण घरी घेऊन जा म्हणते. मरण घरी घेऊन जा याचा अर्थ असा आहे, मरण डोळ्यासमोर ठेवून वागायला शिका. मरण डोळ्यासमोर ठेवून वागायला शिका. एकदा मरण डोळ्यासमोर दिसलं की माणसं अनितीने वागत नाही, अधर्माने वागत नाही. काय काय म्हणतील, जा आम्हाला मरण माहीत नाही ना, आम्हाला देव माहीत नाही ना, आम्ही काही करणारही नाही. काही करणार नाही तो कोपाराय म्हणतात. मग तुम्हाला आज कळायचं नाही, मग कधी कळलं? कळो येईल कळो येईल कळो जर मरण समोर ठेवून वागायचं नसेल, तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करायचं नसेल, तुकोबाराय म्हणतात तुम्हाला आज नाही कळायचं, कळो येईल अंतकाळी. ज्या वेळेला ते यमदूत येतील ना आपलं आयुष्य आणि ज्याचं मरण ज्या वेळेला ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने ठरलंय त्याच्या देवाचा बाप नाही बदल करू शकला तर आपण कोण करणार? आयुष्य सरलं ना, जगण्याची किती प्रयत्न करा नाही जगत ते. नाही तर कोरोना महामारी आपण पाहिली, आजही अंगावर काटा येतो ते दिवस आठवल्यावर. कोरोना महामारीत मोठमोठे सत्ताधीश गेले, संपत्तीवान गेले, गुणवंत गेले आणि धनवंत गेले. सत्ताधीश म्हणाल तर आमच्या पंढरपूरचे
आजी आणि माजी दोनही आमदार गेले आणि कोरोनानीच गेले. पुन्हा माननीय सुधाकर पंत परिचारक आणि माननीय भारत नाना भालके, मीच केलं पहिल्या पुण्यतिथीचं कीर्तन. सत्ताधीश गेले, संपत्तीवान गेले, गुणवंत गेले. विनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगळे कोरोनानीच गेले. पंढरपूरचे दादा महाराज शिरवळकर कोरोनानीच गेले. कैकाडी महाराजांचे पुतणे रामदास महाराज कैकाडी कोरोनानीच गेले. रुक्मिणी मातेचे उपासक वाना महाराज उत्पात कोरोनानीच गेले. गुणवंत गेले, धनवंत. ह्या 2-4 वर्षात आम्ही कुठेही कीर्तनाला गेलो ना, लोक म्हणतात लबडे महाराज लई नुकसान झालं हो. म्हटलं कशाचं? उद्योग नाही, धंदा नाही. म्हटलं किती झालं? लाखांनी नुकसान झालं. त्याच्याही पुढं काही काही भेटतात, कोट्यांनी नुकसान झालं. एक सांगू का, बाकीचे झालेले नुकसान आपण इथून पुढच्या कारकिर्दीत भरून काढू शकू, पण या कोरोना महामारीतला तुमचा आणि आपला सगळ्यात मोठा फायदा सांगतो तुम्हाला. सगळ्यात मोठा, कोरोनात मोठमोठे सत्ताधीश गेले, संपत्तीवान गेले, गुणवंत गेले, धनवंत गेले. पण या पांडुरंगाने, ज्ञानोबाराय तुकोबारायनी या महामारीतून तुम्हा आम्हाला जिवंत ठेवलं. हाच आपला सगळ्यात मोठा फायदा आहे. बर्वे झाले आजवारे, नाही पडला मृत्यूचे हारे, वाचून आलो येतवारे, उरले ते हारी तुम्हा समर्पण. झाले आजवारे, नाही पडला मृत्यूचे हारे, वाचून आलो येतवारे, उरले ते हारी तुम्हा समर्पण. बरं झालं. बर्वे झाले आजीवरी, आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येतवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. ज्याचं सरलं ना, जगण्याची किती प्रयत्न करा जगत नाही, आणि एखाद्याचं उरलं आयुष्य, त्यानं मरण्याचे प्रयत्न करू द्या, नाही मरत ते. एक वैतागलं प्रपंचाला, खरंच वैतागलं ते. तेल आणा, शेंगदाणे आणा, डाळ आणा, मीठ आणा, तांदूळ आणा, जिरे आणा. ते वैतागलं. पत्नीला म्हटलं लाडक्या बहिणीचा हप्ता सुरू झाल्यापासून काय भाव झालाय तेल माहिती का तुला? तेल आणा, शेंगदाणे आणा, डाळ आणा. निघालो जेव द्यायला. जेव द्यायला निघालो म्हटलं, पिंपरी चिंचवडला आलो बा. जेव द्यायचं आहे म्हणून. मी कशासाठी सांगतोय, ज्याचं उरलंय त्यानं मरायचे प्रयत्न करू द्या, नाही मरत ते. पिंपरी चिंचवडला आलं, त्याला इथं यायला पहाटेचे 4:30 वाजले. जेव द्यायचं आहे म्हणून इकडं तिकडं बघत होते, त्याला ते उड्डाण पूल दिसला. ते म्हटलं त्याच्याहून जर उडी मारली मरतोच म्हटलं, जगतच नाही, तोंडच दाखवत नाही म्हटलं, कुंकूच पुसून आलो म्हटलं. उड्डाण पुलावर आलं मध्यभागी, जिथं जास्त उंची तिथंही पुन्हा त्या कटड्यावर उभं राहिलं आणि उडी मारण्याच्या तयारीत नेमकं त्या उड्डाण पुलाच्या खालच्या रोडनी ते कॉलनीत भाजी विकणारं भाजीवालं ते भाजीचं पसरट टोपलं, त्याच्यात मेथीच्या जोड्या, पालकाच्या जोड्या, शेपूच्या जोड्या, कोथिंबिरीच्या जोड्या, हे आपलं खालून टोपलं घेऊन निघालं होतं. पुढचं आधीच कळलं काय तुम्हाला? त्यानं उड्डाण पुलावरून जीव द्यायला उडी मारली खाली. जशी उडी मारली तसं भाजीच्या टोपल्यात पडलं. उड्डाण पुलावरून उडी मारली जीव द्यायला, भाजीच्या टोपल्यात पडलं, ते नाही मेलं. नवल वाटेल तुम्हाला विनाकारण भाजीवालं मेलं, कारण 85 किलोचा बोजा पडला, मानलं चकलीन मेलं ते. हे जसं काही गुलाबाच्या फुलात पडलंय तसं उठून बसलं. जे म्हटलं होतं का नाही, भाजी इकून घरी बिस्किटचे पुढे नेतो 2020, ते मेलं. आणि जे घरी सांगून आलं तर कुंकू पुसून टाक, तोंड दाखवायला येणार नाही, ते तोंड दाखवायला सकाळी घरी गेलं. का? उरलंय ना. ज्याचं उरलंय त्यांनी मरायचे प्रयत्न करू द्या, नाही मरत. आणि ज्याचं सरलंय त्यांनी जगण्याचे प्रयत्न करू द्या, नाही जगत. म्हणून एकदा का त्या नामदेवरायांचा किती सुंदर अभंग आहे. अकराळ विकराळ काळे कुट्ट, निर्दयी निष्ठुर निगर गट्ट, त्या आपणा बांधूनी गट्ट फरफरा ओढते.
ओढत राहतात. त्यावेळेला अनेक अनुताप, मोह, विश्लेषण, आगामी सगळे दुःख एकत्रित येतात. 80-85 वर्ष जगलो देवा, पण पंढरपूर पाहिलं नाही. काय जन्मा येऊन्या केलिम्या जोडी ची घडोघडी चित्ता येतो आठव. विश्लेषण, जीव देहाला सोडण्याचा प्रयत्न करतो तर देह जीवाला धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो. काया बोले ओ रडोन, हे शरीर रडतं त्यावेळेला. अनुताप, मोह, विश्लेषण, आगामी, यमदूत दिसतात त्याला. यमदूत दोघांनाच दिसतात. कोण दोघं? एक म्हणजे कीर्तनकार बाबाला दिसतात आणि दुसरं म्हणजे विनेकरी बाबाला. म्हणजे आम्ही दोघं एवढे पापी आहे का? ज्याला न्यायला आले त्याला यमदूत दिसतात आणि गावातल्या कुत्र्यांना दिसतात. गावात का यमदूत आले, त्या लहान कुत्र्याच्या पिल्यापासून ते मोठ्या कुत्र्यापर्यंत वर तोंड करून ओ करून इवळत राहतात. कुत्रे का इवळायला लागले की 2 म्हाताऱ्या माणसांची चर्चा ऐकत जा. एक म्हातारं दुसऱ्या म्हाताऱ्याजवळ काठी टेकत जातं. आबाजी, ते म्हणतं का रे गाबाजी? अरे कुत्री इवळायला लागली आपल्या कॉलनीत. मग काय झालं? आपल्या कॉलनीत जास्त आजारी कोण आहे रे? म्हणजे हे दोघं सोडून जास्त आजारी कोण आहे? यमदूत दिसतात त्याला. म्हणून आजचं कीर्तन ऐकताय ना, जागा व्हा गड्या. खरंच जागा व्हा. ज्या वेळेला यमदूत आपल्याला मारतात, जास्त मारावाही लागत नाही. एका फटक्यात ह्या शरीराला 9 छिद्र आहे. कोणत्या तरी एका छिद्रातून प्राणवायू निघून जातो आणि आपल्याला धरून ते वर नेतात. वर म्हणजे इथल्या मजल्यावर नाही, तिथं नेलं की तिथं असा मोठा हॉल असतो बा. हा जसा हॉल आहे ना तसा असं मोठं स्टेज असतं आणि स्टेजवर सिंहासन असतं आणि यमधर्म बसलेले असतात. ऐकताय ना? यमधर्म बसलेले असतात. हे टाळकऱ्यांची लाईन आहे ना, आमचे सगळे गुरुबंधू महाराज मंडळींची, तशी ह्या टोकाची त्या टोकाला लाईन असते. टाळकऱ्यांची नाही गुरुजी. काहीच्या हातात तलवारी, काहीच्या हातात मुदगल, काहीच्या हातात परशू, काहीच्या हातात चाबूक, काहीच्या हातात मशाल. मारायचं, तोडायचं, झोडायचं सामान सगळं. आपला का नंबर आला ना, आपला नंबर, तुम्ही असो नाही तर आम्ही असो, आपला नंबर आला की ते यमाचे दूत असतात ना, ते असं धरतात आणि असं फेकतात आत. आत फेकल्याबरोबर ती लाईन पाहिली आपण, घाबरतो आपण. बापरे. तेवढ्यात यमधर्म म्हणतो, थांब थांब, घाबरू नको, थांब, पुढे ये, पुढे ये ना. आपण घाबरत घाबरत पुढे जातो. आता तुमचं तोंड माझ्याकडे, माझं तुमच्याकडे. तुमच्या पाठीमागच्या बाजूला मोठी स्क्रीन असते, LED मोठी. आपला नंबर आला की यमधर्म, इथं जसं साऊंड सर्व्हिसवाले बसलेत ना, नारायणगाव का? हां, नारायणगावच्या बाकीच्या बी साऊंड प्रसिद्ध आहेत. पण हे साऊंड पहा तुम्ही, श्वास घेतला तरी आवाज येतोय. हे ह्यांच्यासमोर पाहते मशिनरी कशी येते. तिथे एक असाच बसलेला असतो, त्याचं नाव आहे चित्रगुप्त. यमधर्म म्हणतो चित्रगुप्ता काय, ह्याचा कोड टाक बरं, पासवर्ड काय आहे ते पासवर्ड कोड काय असेल ते टाकलं की LED सुरू होते. पण यमधर्म म्हणतो मला आपण जे जे वाईट केलंय ते सगळं तिथं यमधर्माला दिसतं. ऐका बरं का, सगळं दिसतं ते. पण यमधर्म म्हटलं मला वेळ कमी आज, मग जरा उशीर झालाय, एक काम कर, हे राहिलं कुठं होतं? म्हटले भोसरीजवळ, लांडेवाडी. बर, भोसरीजवळ राहत होतं ना. मग भोसरीचे तर भरपूर मंडळी वारीला जात होते रे. हो, म्हटले एक काम कर, हे किती वेळा वारीला गेले बघ रे, किती वेळा वारी, नेमकीच आषाढी वारी झाली, 3 त्रयोदशी आज. त्यानं कॅम्प्युटरवर लगे टाकलं वारी, तर सगळी स्क्रीन कोरी, सगळी स्क्रीन एकही आकडा नाही हो, एकही आकडा दिसला नाही. हे म्हटलं ह्या गावचे एवढे लोक वारीला जात होते, एकदाही गेलं नाही. बरं एक काम कर, किती वर्ष जगले बघ. त्याने लगेच कॅम्प्युटरवर टाकलं वय, बघितलं तर 92. कोरोना महामारीत 92 वर्ष जगले.
92 वर्षात एकदा वारीला गेलं नाही आणि तुम्हाला काय नुसतं उभं राहायला आणलं का? मारा त्याला. मारिती जोडीती तोडीची निष्ठूर यमाचे किंकर बहुसार, यमाचे किंकर बहुसार, यमाचे किंकर बहुसार. मारिती भोरती गुरुजींनी किती सुंदर प्रमाण दिलं पहा. मारिती, मारा मारा त्याला. मारायला सुरुवात करतात, मारून मारून मारणारे दमले की यमधर्म म्हणतो सोड आता, सोड सोड. 92 वर्ष जगला भडव्या, एकदम पंढरपूरला आळंदीला गेला नाही, रागवतो. यमधर्म दात खाय कर करा, दात खातो यमधर्म. नाही याने वारीला जाऊ दे, नाही आळंदी पंढरीला देहूला जाऊ दे, भंडारा डोंगरावर. ह्याच्या गावात एवढा मोठा सप्ताह होत होता, प्रसिद्धच होते. विठोबाजी पैलवान म्हणूनच प्रसिद्ध होते, ज्यांची पुण्यतिथी ते. मग त्यांच्या पुण्यस्मरणाचा 5 वर्ष झालं, 4 वर्ष 5 वर्ष झालं सप्ताह सुरू होता. महाराष्ट्रातली एवढं मोठमोठ दिग्गज मंडळी येत होती. हे कधी गेलतं का कीर्तनाला? काही दान धर्म केलता का? मग ते तिथं टाकतं दान. दान म्हणून टाकलं तर काहीच नाही. पहिली तरी कोरी होती, आता स्क्रीन अख्खी काळी झाली. कधी कोणच्या दिंडीला पंगत नाही, डागेपंच धर्मशाळेत कधी द्वादशीची पंगत नाही, कधी काही नाही. मग ह्याला मारू नका. एक करवत आण रे, करवत आणतात, 2 हात धर त्याचे, असे धरतात आणि काप त्याचे त्या कोपऱ्यापासून. हे इथून हात कापतात. ऐकताय ना तुम्ही? साधं वांग बटाटा चिरताना जर बोटाला लागलं तर किती दुःख होतंय. आणि हे 2 हात कापल्यावर काय होत असेल? लय आरडताल वर गेल्यावर. आजचं कीर्तन ऐकल्यावर तरी जागवा. हे आतापर्यंत नसल आळंदी पंढरी देहूला भंडारा डोंगरावर दान दिलं, कमीत कमी आजचं कीर्तन ऐकल्यावर तरी जागवा. नाहीतर वर काय काय म्हणते लाव, माझा किती मोठा वशिला असू द्या, तिथं काही नाही चालत. अगाशीच सांगितलं, मग ते नचले काही काही म्हणतील लबडे महाराज. तुमचं आडनाव लबडेन जरा लबाडत दिसता. म्हटलं काय झालं? काय झालं म्हणजे? अहो, आमच्या गावच्या स्मशानभूमीत त्याची 3 चिमट्या राग केली आम्ही. त्याचा दीर इथं पेटवलाय आणि वर काय तोडी ती म्हणता. ऐका, तुम्ही जर एका मोठ्या दवाखान्यात गेले, टाटा हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, आणखीन काय असतील ते, तिथं जर गेले, आपल्या अंगावर किती कांजीचे कपडे, खादीचे कपडे असू द्या, लिनन असू द्या, कोसला असू द्या, कोणतंही कापड असू दे, ठेवतात का होते निलेश भाऊ? ते आपले कपडे काढतात आणि दवाखान्याचा तसला ढगळा ड्रेस असतो पा, तो घालतात. तसंच हे देव म्हणतो ते ड्रेस तिथंच राहू दे. म्हणजे हे शरीर, आत्मा अविनाशी आहे. आत्मा वर गेला की त्याला तिथं वेगळा ड्रेस दिला जातो. ड्रेस म्हणजे शरीर, आणि मग तिथलं वेगळं शरीर असतं, असं शरीर. मग कापतात, मग मारिती, तोडीती, झोडतात. कोणाला माहिती आहे का? आम्ही सद्गुरू जोग महाराज संस्थेमध्ये शिकलो. वैकुंठवाशी विठ्ठल बाबा गुले होते शिकवायला, ज्ञानेश्वरी शिकवायला. मी बुवांना विचारलं, बुवा मारणं कळतंय, तोडणं कळतंय, झोडणं काय भानगड आहे? ते म्हटले, बुवा आषाढी वारीमध्ये एखादा चोर जर चोरी करताना सापडला, त्याला कसं मारतात? मी म्हटलं टाळकरी टाळानीच मारतात, पकवाजे पकवाजच घालतात. मग मारण्यामध्ये दया असते, तोडण्यामध्ये दया असते, झोडण्यामध्ये दया नसते. मग तुम्हाला मारून घ्यायचंय, तोडून घ्यायचंय का जोडून घ्यायचंय? मग आजचं कीर्तन ऐकल्यावर जाग व्हा, नाही तर मग कळू येईल अंतकाळी. आजचं कीर्तनच पुण्यस्मरणानिमित्त आहे म्हणून बोलतोय. केव्हा? प्राणप्रयाणाची वेळी. अजून आता केवढं मोठं काम चालू आहे भंडारा डोंगरावर. अध्यक्ष आले, तिथं बसलेत कीर्तनामध्ये.
केवढं मोठं काम. आणि आम्ही जे 4 पिढ्याचा नियम मोडून, ऐका बरं का, घराण्याचा 4 पिढ्याचा नियम मोडून आम्ही जे इथं कीर्तनाला आलोय त्याचं एकमेव कारण आहे, आमच्या तुकोबाराईंसाठी लाखांनी नाही कोटींनी मदत करणारा सुपुत्र ज्यांनी दिला ते आमचे वैकुंठवासी विठोबा लांडे पाटील. हजारो भाविक होते, हजारो भाविक. आम्हाला तर काही येणं झालं नाही त्या कार्यक्रमाला, पण आम्ही ते लाईव्ह चालू होतं त्याच्यावर पाहिलं. हजारो भाविक, सगळे भाविक एका बाजूला, सगळे भाविक. मला वाटतं त्या सप्ताहातून आमचे छोटे कदम माऊली म्हटली 1 कोटी रुपये का काय उरले म्हणे. काय असेल ते अध्यक्षांना माहिती. ते 1 कोटी रुपये उरले, ते 1 कोटी रुपये. आणि जगद्गुरु तुकोबाराईंसाठी, भंडारा डोंगरासाठी 1 कोटी रुपये देणारे सुपुत्र म्हणजे आमचे माननीय विलासरावजी लांडे पाटील. टाळ्या जोरात होऊ द्या, तुम्ही टाळ्या तरी जोरात वाजवा. आम्ही काही वेडे नाही कुणासाठी वारी सोडून यायला इथं कीर्तन करायला. मग ज्यांनी असे सुपुत्र दिले. आणि काय असतं, काही काही घराण्याचा परमार्थ स्वतःपुरता असतो. स्वतः वारकरी आहेत तोपर्यंत वारी चालते, पोरं करत नाहीत. पण आमचे वैकुंठवासी विठोबाबाजी भाऊ यांनी चिरंजीवांना तर संस्कार लावलेच. आदरणीय विलास शेठ असतील, आदरणीय विश्वनाथ शेठ असतील, पण नातवावर सुद्धा संस्कार केले. विक्रांत भाऊ, विराज भाऊ, नातवावर नाही, नात सुनांवर संस्कार केले, पंतूवर संस्कार केले. ही केवढी परंपरा आहे. म्हणजे ह्या परिवाराची परंपरा कालची आजची नाही. तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा, ही जुनी सेवा आहे. आणि मला चांगलं आठवतंय, मी म्हटलं ना भोसरीकरांचे या वाडीचे माझे संबंध 3-4 पिढ्यापासून आहे. कारण जसा वैकुंठवासी भोसरीकर माऊलींचा संपूर्ण गाथा मुखोद्गत होता, तसे माझे आजोबा वैकुंठवासी रामभाऊ महाराज लबडे यांचा पूर्ण गाथा मुखोद्गत होता. पूर्ण गाथा. आषाढी कार्तिकीचा जो सप्ताह असतो संस्थांचा, त्याचा विना आमच्या आजोबांकडे होता माऊलीच्या मंदिरामधला. म्हणून वैकुंठवासी परमपूज्य भोसरीकर माऊलीन आमच्या आजोबा हे ऋणानुबंध आहेत. आणि तेव्हा म्हणून या भोसरी परिसराचा, या वाडीचा इतिहास जेव्हा जेव्हा होईल तेव्हा तेव्हा ह्या 2 व्यक्तींचे नाव घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होणार नाही. त्यातली पहिली व्यक्ती आहे वैकुंठवासी विठोबाजी लांडे पाटील आणि वैकुंठवासी भोसरीकर माऊली. माझ्या वडिलांची मिरासी देवा, माझ्या वडिलांची मिरासी देवा, उपवास पारणे राखला वडिलांची मीरा शिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. त्यांना अभिमान आहे. विलास शेठ असतील, विश्वनाथराव भाऊ असतील, माझ्या वडिलांची मीरा शिगा देवा. पुत्र व्हावेत तर आशय व्हावेत, वाढवी महत्व वडिलांचे. आणि माझी सगळ्या तरुणांना विनंती आहे, नाही ना आपल्याला वडिलांचं नाव वाढवता आलं तर वाढवू नका, पण कमीत कमी त्या नावाला कुठं गालबोट लागेल अशी वागणूक कधी वागू नका, कधीच नका वागू. आज यांचं एवढं मोठं योगदान तुकोबारांसाठी, भंडारा डोंगरासाठी. आज जी गोपाळपुऱ्यामध्ये, आळंदीमध्ये
डांगेपंच धर्मशाळा दिमाखात उभारलेली दिसते. त्याचं कितीतरी वर्ष अध्यक्षपद वैकुंठवासी विठोबाजी लांडे पाटील यांच्याकडे होतं. ज्ञानोबांच्या सोहळ्यात जर कधी तळावर काही वाद झाला ते त्याही ट्रस्टीमध्ये होते बरं का. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जे मंडळ आहे, हा 5 लाख 4 लाख समाज जो असतो ह्याचं जे मंडळ आहे, अध्यक्ष उपाध्यक्ष, त्याच्यामध्ये हे सुद्धा होते. तर त्यावेळेला वाद जर मिटत नसल, हांडे महाराज 25 वर्ष अध्यक्ष होते पालखी सोहळ्याचे. ते म्हणायचे एक काम करा, काय म्हटले, डांगे पंच दिंडीत जा आणि पैलवानांना बोलवा, ते आल्याशिवाय मिटत नाही. आणि काय रुबाबदार मी तुम्हाला खरं सांगतो हा. आत्ता मी दर्शन घेऊन आलो फोटोचं त्यांच्या. त्या फोटोकडं पाहिलं की असं वाटतंय ही 5वी पुण्यतिथी आहे, पण असं वाटतंय की ते गेलेले नाहीत, इथं कुठंतरी बसलेले असतील म्हणून. काय त्यांचं तेज होतं. तेवढ्या त्या वादामध्ये जर आले की ते धोतर, ती उंची, ते जॅकेट घातलेलं, हातामध्ये काठी, तिथं आले येऊन नुसतं बसले. गोंधळ सुरू असू द्या, टाचणी पडेल तरी आवाज येईल, एवढी शांतता व्हायची, एवढी ताकद वैकुंठवासी विठोबा लांडे पाटलांमध्ये होती. आणि विशेष त्यांचं हे होतं, फडकऱ्यांशी संबंध, वारकऱ्यांशी संबंध, आळंदीकरांशी संबंध, राजकीय क्षेत्रात संबंध, सामाजिक क्षेत्रात संबंध. आज जरी विलास शेठ विश्वनाथरावजी भाऊ यांचं एवढं मोठं नाव असेल, पुढं यांचे नातू आणखीन विक्रांत भाऊ, विराज भाऊ, हे सर्व पंतू पुन्हा असतील, हे याच्याही पुढं 7 समुद्र पार या घराण्याची कीर्ती जाईल. कीर्ती किती मोठी होऊ द्या, पण त्याचा पाया वैकुंठवासी विठोबाजी लांडे पाटील आहे. यांनी किती मोठी गरुड झेप घेऊ द्या, त्यांना धोका नाही. का? एवढं मोठं पुण्य या सर्व परंपरेच्या पाठीमागे. आमच्या गुरुवर्य ढोक महाराजांनी सुवर्ण महोत्सव का रौप्य महोत्सव केला नागपूरला, आणि त्यावेळेला अजितदादांना न्यायचं होतं. ते काही विमान का काही ते ॲडजस्टच होईना. गुरुवर्य ढोक महाराज म्हटले, दादा तर आले पाहिजे, आता कोणाला बोलावं लागतंय. गुरुवर्य ढोक महाराज म्हटले, मी करतो बरोबर. त्यांनी लावला विलास शेटांना फोन. तर स्वतंत्र विमानाने अजितदादांना नागपूरला त्या कार्यक्रमाला नेणारे आमचे माननीय विलास शेट आहेत. स्वतंत्र विमानाने. म्हणजे वारकऱ्यांवर प्रेम आहे, महाराज मंडळींवर प्रेम आहे. आणि नुसतं पारमार्थिक क्षेत्र नाही, सामाजिक क्षेत्रातही पहा. आज 8 ते 10 हजार विद्यार्थी त्यांच्या त्या कॉलेजमध्ये शिकत आहेत. जी कंपनी त्याच्यामध्ये 5 ते 7 ते 8 हजार लोकांचा उदरनिर्वाह चालतोय. कमी पुण्य आहे त्यांच्या मग. म्हणून वाढवी महत्व वडिलांचे याला म्हणतात ते. आणि यांची तर कीर्ती आहेच, पुढं नातू असतील, पंतू असतील, हे आणखीन गरुड झेप घेणार आहे. त्याचं कारण वैकुंठवास विठोबाजी लांडे पाटील आणि आईसाहेबांचा आशीर्वाद आहे. इंदुबाई नाही का, त्यांचा आशीर्वाद आहे. हे संस्कार मुलांकडं, नातवाकडं, पंतोकडंच लावले यात नवल नाही, मुलींकडे सुद्धा लावले. मीराबाई असतील, जनाबाई असतील, ह्या सर्व मंडळींवर त्यांनी संस्कार, त्यांच्या पुढच्या हिराबाई असतील, ह्या मंडळींवर संस्कार लावले. एवढंच नाही, ते होते तेव्हा तर परमार्थ केलाच, पण आज 5 वर्ष झालं त्यांना जाऊन, तरी सुद्धा तेवढाच दिमागात अखंड हरिनाम जपताय. नाही तर तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे पाहून तुमच्या लक्षात आलं असेल आम्ही किती थकलेलो होते. कारण आम्ही आळंदी ते पंढरपूर गाडीत पाऊल सुद्धा टाकत नाही, कधीच नाही. चेहराही सांगत असेल, पाऊल टाकतच नाही. चालत वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा. पण पुन्हा इथं तेवढा तिथलं एक कीर्तन करून एवढा प्रवास करून पण इथं आत पाऊल टाकला, हे मंडप बघितला, हे सगळं आळंदीकर महाराज मंडळी, गुणीजन, दोनही गुरुजी, हे सगळं पाहिलं आणि इथला श्रोते वर्ग पाहिला. तुम्हाला खरं सांगतो, मी जरी या वाडीत कीर्तन करत असेल तरी मला वाडीतलं जरी हे कीर्तन असेल तरी मला वाटत नाही मी इथं वाडीत कीर्तन करतोय.
मला वाटतंय मी आषाढी वारी सध्या चालूच आहे. आजचं हे आषाढी वारीतलं पंढरपूरच्या वाळवंटातलं कीर्तन चालू आहे, अशी इथली माझी भावना आहे. हे सगळं वातावरण पाहून म्हणून आपल्यालाही कळू येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ. वैकुंठवासी कलियुगातले शुकाचार्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं पूजनीय डोंगरेजी महाराज, ते सुंदर सांगायचे राहती निराळी रांडा पोरे सकळ. ह्याच्यावर ते गजेंद्राचा पाय धरला होता नकराने, त्याच्यावरून ते सांगायचे पाय धरलेला, पण गजेंद्राला कुठं माहिती होतं, तो जलक्रीडाच करत होता. हे गजेंद्र म्हणजे दुसरं कोणी नाही, आपणही तेच आहे. गम गच्छन्ति म्हणजे जाणे, मग जाणं आणि येणं ज्यांच्याकडे ते सगळे गजेंद्रच आहे. जन जायते म्हणजे गम गच्छन्ति म्हणजे जाणे, जन जायते म्हणजे जन्माला येणे, सगळे गजेंद्रच आहे. पूजनीय डोंगरेजी महाराज सांगायचे सकाळ म्हणजे बालपण आहे, दुपार म्हणजे तारुण्य आहे, तिसरा प्रहर म्हणजे म्हातारपण आहे, आणि रात्र म्हणजे मरण आहे. बालपणात कुठं कळतंय आपल्याला? आता ही लहान लहान मुलं कीर्तनात इकडून तिकडून इकडं खेळतात, बडबड करतात, कळत नाही लहानपणामध्ये. बालपण, तारुण्य आलं, तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाची, सदा मुचमुची धुळी जायचं. म्हातारपण, काही काही वयस्कर मंडळी आमच्याकडे येतात, महाराज कमरेतून वाकलेले, हातात काठी, मान लटलट कापते, डोळ्याला चष्मा, इकडची कांडी तुटलेली, तिकडं सुतळी गुंडाळलेली, दात पडलेली, येतात माळ घाला. म्हणलं उशीर झाला बाबा तुम्हाला? ते म्हणले नाही महाराज तुम्हालाच उशीर झाला 35 मिनिट. म्हटलं ते उशीर नाही बाबा, माळ घालायला उशीर झाला नाही, पण घालायचे. पण म्हटलं मग ते वाईट खायला जमत नाही, वाईट प्यायला जमत नाही. ते म्हणतात आता चावतं का महाराज? म्हणजे त्यावेळेला जागे होता ते तिसऱ्या प्रहरामध्ये. बुढ़ेपनों में कापन लागा, बुढ़ेपन में कापन लागा, बुढ़ेपनों में कापन लागा, बुढ़ेपन में कापन लागा, निकल गया अवसाद, निकल गया अवसाद, कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम, श्री राम कब सुमिरोगे राम, कब सुमिरोगे राम, दो दिनों का जजमान, जीवड़ा दो दिनों का जजमान, जीवड़ा दो दिनों का जजमान, कब सुमिरोगे राम, श्री राम सुमिरोगे राम, श्री अब तुम कब स्मरोगे रा. बुड्ढेपण में कापणे लागा, लटलट कापतो, अंगात काही अवसन नसतं, राम म्हणता येत नाही, लांब लांब म्हणतो, देव म्हणतो आधीच लांब आहे मी तुझ्यापासून. अब तुम कब स्मरोगे राम. म्हणून आजचं कीर्तन ऐकता इथं जागा व्हा, नाही तर कळू येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाची वेळी. काही काही म्हणतील माझा मुलगा कलेक्टर आहे महाराज, खाली बस, कलेक्टर आहे. काही काही म्हणतील आमची माझी पत्नी PS आहे, तू बस खाली. मी नाही म्हणत, महाराज म्हणतात रांडा पोरे सकळ. ते गजेंद्राची पत्नी, गजेंद्राची मुलं, गजेंद्राचे नातू सगळे धरून ओढत होते, पण सगळे म्हटले जाऊ द्या आता पिकलेलंच पान आहे, चला
आपलं आपलं चला घरी. राहती निराळी रांडा पोरे सकळ. तुकाराम महाराज. कळलं आता. आम्ही आजचं कीर्तन ऐकल्यावर आता आदरणीय गरड गुरुजी असतील, आदरणीय भगुरे गुरुजी असतील, उद्यापासून मोठमोठी दिग्गज मंडळी येणार आहे. आमचे गणेश महाराज शिंदे आहेत, ह्यांच्या हातून आम्ही गळ्यात माळ घालू, वारकरी संप्रदायाची पायीक होऊ. पण आम्ही नेमकं करायचे काय? आम्हाला उद्योगधंदा आहे, व्यापार आहे. तुमच्यासारखं कुठं चालले तर पंढरपूर, कुठं चालले तर भंडारा डोंगर, कुठं चालले तर आळंदी. तुकोबाराय म्हणतात, मी थोडंच म्हणतो तुमचं काम बंद करा. तुमचं काम बंद केल्यावर आमच्या साहेबांना 7 आणि 8 हजार लोक कुठून भेटायचे मग काम करायला? तुमचं काम बंद करू नका, तुमचं काम करा. पण ते काम करताना काय म्हणा? कामामध्ये कामा, कामामध्ये कामा, कामामध्ये कामा, कामामध्ये कामा. राम सुख होईल, सुख होईल, दुःखाचे दुःखाचे कळो येईल अंतकाळी, येईल अंतकाळी. काम करा. पण ते काम करताना कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, ते काम करताना राम राम म्हणा. ऐकताय ना? आणि काय आपली संस्कृती हो, समोरून जर ओळखीची व्यक्ती एखादी आली तर आपली काय म्हणण्याची पद्धत आहे? हात जोडून राम राम. का असं म्हणतो? राम राम राम. 3दा राम नाही बगुरे गुरुजी. बरं एकदा राम आहे का? राम. जे एकदाच राम म्हणतं ते राम म्हणायच्या का? कामाचंच राहत नाही. राम एकदा नाही, राम 3दा नाही, राम 2दा आहे. राम राम. आणि राम राम म्हणताना हात हृदयाजवळ जातात. हृदयाजवळच का जातात? त्याचं कारण आहे, तैसा हृदयामध्ये मी राम. राम हृदयात आहे. मग माझ्याही हृदयात राम आहे आणि तुझ्याही हृदयात राम आहे, तर भांडणं करायचं काय काम आहे? म्हणून राम राम. आणखी नाही का? राम म्हणताना तोंडाचा आकार पहा. राम म्हणताना तोंड उघडतं आणि म म्हणताना झाकतं. रा म. तोंड उघडं ठेवून म म्हणून दाखवा. म नाही, घरी जाऊन करा प्रॅक्टिस. तोंड उघडं ठेवून म म्हणता येत नाही आणि तोंड झाकून रा म्हणता येत नाही. रा रा म्हटलं की उघडतंच, म म्हटलं की झाकतं. तोंड उघडं ठेवून म म्हणून दाखवा आणि तोंड झाकून रा म्हणून दाखवा. आजचं नारळच तुम्हाला नारळ म्हणलंय. म्हणताच येत नाही ना. गणेश महाराज काही काही म्हणतील मग राम म्हटल्याने काय होणार आहे? काय होणार आहे? रकार उच्चार मात्रेन बहिर निर्याती पातकम. राम म्हटलं की आतापर्यंत जेवढी पातकं केली असतील ती सगळी पातकं बाहेर निघून जातात. रकार उच्चार मात्रेन बहिर निर्याती पातकम. काही काय म्हणतील बाहेर गेलेले पातक आत येतील ना. आत कशी येतील? मनी गेट बंद होत आहे. म
बंद होतं. आणखीन सांगतो, तुकोबारा इथं कामामध्ये कामन काही म्हणा राम राम म्हणतात ना, त्याचं कारण आहे. राम हे जे रामायण आहे ना, रामायण मूळ रामायण वाल्मिकी रामायण शतकोटी प्रविस्तरण 100 कोटी श्लोक आहेत त्याचे. एकदा भांडणं लागले होते गुरुजी तिघांचे, देव दानव आणि मानव तिघांचे भांडणं लागले की या रामायणाचे हक्कदार आम्ही आहे. देवता लोक म्हटले राम आमचा होता, याचे हक्कदार आम्ही. दानव म्हटले राम तुमचा होता तर रावण आमचा होता, याचे हक्कदार आम्ही. मानव म्हटले दोनच मोठ्याचे भांडणं चालले तर आपलं कुठं बोलता. भांडणं एवढे वाढले ते म्हटले चला भांडणं मिटवायला कोणाकडे तरी जाऊ. आता देव आणि दानव मानव यांचे भांडणं आहेत. आले भगवान शंकराकडे. भगवान शंकर म्हटले तुम्ही तिघं मिळून. म्हटले मग सध्या महाराष्ट्रात सरकार तिघाच आहे ना, म्हणून आम्ही तिघं मिळून आलोय. म्हटले बसा, काय काम. काम असं आहे, आमचे भांडणं, मी राम शब्दाचं महत्त्व सांगतोय. 100 कोटी श्लोकाचं सार हे राम नाम आहे. 100 कोटी श्लोक होते. देवतांना विचारलं तुमचं काय म्हणणं आहे. म्हटले 100 कोटी श्लोक आहेत. राम आपला होता का नाही. म्हटले हो. मग रामायणाचे हक्कदार आम्ही आहे. म्हटले थांबा यांचं ऐकू द्या, तुमचं काय म्हणणं आहे. दानव म्हटले राम तुमचा होता तर रावण आमचा होता. बरं तुम्ही थांबा, आता ह्यांना विचारू द्या. मानवाला विचारलं तुमचं काय म्हणणं आहे. ते म्हटले भोलेनाथ रामही नव्हता आणि रावणही नव्हता, तेव्हा आमच्यापैकी एकानं लिहिलंय रामायण. केले रामायण रामायण रामाधी. भगवान शंकर म्हटले एक काम करा, तुम्ही भांडणं करू नका. हे किती कोटी श्लोक आहे. 100 कोटी. मी वाटण्या करून देतो. त्यातले 33 कोटी श्लोक घेतले देवतांना दिले, 33 कोटी दानवांना दिले, 33 कोटी मानवांना दिले. किती राहिले तुम्ही नाही का हिशोब केला. 1 कोटी राहिले. 33 33 33 गेले. 1 कोटी राहिले. त्यातले 33 लाख श्लोक घेतले देवतांना दिले, 33 लाख दानवांना, 33 लाख मानवांना. आता किती राहिले 1 लाख. त्यातले 33,000 देवतांना दिले श्लोक, 33,000 दानवांना आणि 33,000 मानवांना. आता किती राहिले 1,000. त्यातले 300 श्लोक दिले देवतांना, 300 श्लोक दिले दानवांना, 300 श्लोक दिले मानवांना. आता किती राहिले 100. त्यातले 33 श्लोक देवतांना दिले, 33 श्लोक दानवांना दिले, 33 श्लोक मानवांना दिले. आता किती राहिले 1 काय 1 श्लोक राहिला. भगवान शंकर म्हटले एवढा तरी भेटला आपल्याला. भगवान शंकर आता श्लोक उचलणार तेवढ्यात एक पिऊन आलतं तिथं. पिऊन ते म्हटलं ए बुवा खाली ठेव, खाली ठेव, ठेव खाली. ते लागला उचलायला लगे. भगवान शंकर म्हटले काय झालं. आता एकच राहिलाय ना, ते सुट्टा कर सुट्टा. आपण नाही का म्हणत 500 सुट्टे करा. तो श्लोक होता गुरुजी अनुष्टुप छंदातला. वर 16 अक्षर, खाली 16 अक्षर. धर्म क्षेत्रे 4, कुरुक्षेत्रे 4,
समवेता 4 युत्सव 4 4 चोक 16 आणि 16 दोन्ही 32 अक्षर. भगवान शंकर म्हटले हा त्यातले काय केले 10 अक्षर घेतले देवतांना दिले, 10 अक्षर घेतले दानवांना दिले आणि 10 अक्षर घेतले मानवांना दिले. आता किती राहिले 2. 10 अक्षरे वाटे आली तेथे 2 असे उरली. अक्षरे 2 वाटा 3 वाटिता नाही वाटणे. एकनाथ महाराज लिहितात अक्षर 2 आहेत 3 वाटण्या करायच्यात. ते पिऊन आलेलं म्हणलं राहू दे तुला राहू दे म्हटल्याबरोबर भगवान शंकरांनी ते 2 अक्षर घेतले. ते 2 अक्षर दुसरे कोणते नव्हते, ते 2 अक्षर होते राम. म्हणून 100 कोटी श्लोक जरी असतील तरी 100 कोटी श्लोकाचं सार राम नामात असल्यामुळे काही म्हणा राम राम. आणखीन 2 मिनिटात सांगतो आणि किती मिनिटं वाढले 9:35 सोडतो. हां बरोबर. ते आता इथे एवढा समाजही नाही, एवढी भाविक भक्त मंडळी, ह्याच्यात कोणाचं काही नाव असू द्या, कोणतंही नाव असू द्या, त्याच्यात शेवटला रामच राहतो एवढं सांगतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. कुणाचं काही नाव असू द्या, इकडेही असू द्या इकडेही असू द्या स्टेजवरही असू द्या, मग त्याच्यात शेवटला राम कसा राहतो. तुलसीदासजीने एक सुंदर सांगितलंय ना, एक सूत्र सांगितलंय. ते म्हणतात नाम को चतुर्गुणी उसमें पंचतत्व मिले द्विगुणा करने का काम 800 भागलो नीचे बचे सो राम. काय 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 अजून एकदा ऐका. नाम को चतुर्गुणे. बरं मी म्हणतोय करूनच दाखवतो ना तुम्हाला. शेवट राम कसा राहतो ते पहा. एक नाव सांगा बघू चला. नाव नाही का इथं? एक नाव सांगा ना कोणते. एकनाथ. किती अक्षर आहे तुम्ही ऐकताय ना? हा बोला ना मग. आता तुम्ही सांगायचंय मला, मी राम कसा राहतो ते सांगतो. एकनाथ याच्यात किती अक्षर आहे? जोरात बोला. 4. शाबास. नाम को चतुर्गुणे. तुलसीदासजी म्हणतात 4 ला 4 नि गुणा किती झाले? 4 चौक 16. उसमें पंचतत्व मिले. पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचतत्व मिले. 4 चौक 16 आणि हे पंचतत्व 5 किती झाले? 16 आणि 5 21. द्विगुणा करणे का काम. डबल करायचं 42. 800 भागलो 8 ने भागायचं 42 ला. 8 पंचे 40. 42 मधून 40 गेले, खाली किती राहिले? 2 राहिले. ते 2 अक्षर म्हणजे आमचा राम. शेवट रामच राहतो. काय काय म्हणतील लई हुशार आहेत महाराज तुम्ही. एकनाथ नाव संताचंच आहे, त्याच्यात देवाचं नाव नाही राहायचं तर काय होईल. एकनाथ हे नाव 4 अक्षरी झालंय. आता ह्याच्यापेक्षा कमी अक्षरी सांगा किंवा जास्त अक्षरी सांगा बघू. कोणी सांगते का? मीच सांगू मग. पण आपले विलास शेटचं नाव घेऊ ना आपण. किती अक्षर आहेत? 3 अक्षर. नाम को चतुर्गुणे 3 चौक 12. उसमें पंचतत्व मिले 12 आणि 5 द्विगुणा करने का काम 17 आणि 17. 800 भागलो 8 चौक 32. 34 मधून 32 गेले, 2च राहतात. ते आमचा राम आहे. 3 अक्षरी झालं, 4 अक्षरी झालं. आता ह्याच्यापेक्षा मोठं सांगा बघू. कमीच सांगू. आपला जो महामंत्र आहे गणेश महाराज तो 6 अक्षरी. राम कृष्ण हरी 6 अक्षर आहे. नाम को चतुर्गुणे 6 चौक 24. उसमें पंचतत्व मिले 24 आणि 5 29. द्विगुणा करने का काम. हाँ 58. 800 भागलो 8 7 56. 58 मधून 56 गेले, 2च राहतात. ते आमचा राम आहे. अजून सांगू का? हजारो वकील जाऊ द्या, हजारो वकील.
शेकडो वारी न्यायाधीश जाऊ द्या, हे कोर्टन ते कोर्टन, हायकोर्टन, सुप्रीम कोर्ट येऊ द्या, पण एवढ्या वर्षानंतर का होईना त्यांना सांगावं लागलं शेवट रामच आहे आणि रामाचंच मंदिर होणार. सांगावंच लागलं ना शेवटी. नाही तर काय काय तर आरडत होते राम नाही होय, तो राम सीतू कहाँ से आ गया, तोड डालो इस राम सीतू को. राम नाही म्हणणं म्हणजे बाप नाही म्हटल्यासारखं आहे. एक पोरग चांगलं पुणे मुंबईला शिकायला ठेवलं, पदवीधर झालं आणि 10-12 वर्षांनी घरी आलं आणि घरी आल्यानंतर बापालाच म्हणायला लागलं तो माझा बाप कशावरून. बाप तर अख्खा हादरला, अख्खा लका तुझा बाप ना मी, पुरावा काय. तसं हे म्हणतात राम झाला तर पुरावा काय, समोर या ना, हजारो पुरावे देता येतात. आणि असं 1-2 जण काही बोलले तरी तिकडं लई लक्ष देत जाऊ नका. का मी म्हणतो सगळे घोबडं एकत्रित आले. घोबडाची मीटिंग दिवसा असते का रात्री? रात्री घोबडाची मीटिंग. त्याच्यातलं एक मोठं घोबड म्हटलं का रे, बरेचसे लोक म्हणतात सूर्य आहे सूर्य आहे, आहे का रे? घोबडं होती ना तिथं. नाही 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 करा सह्या. लेटर पॅडवर सह्या झाल्या. रात्री 1:30 वाजता घोबडाच्या मीटिंगमध्ये जाहीर झालं जगाच्या पाठीवर सूर्य नाही. मी तुम्हाला असं विचारतो, किती घोबडांनी सूर्य नाही म्हटला म्हणजे सूर्य नाही? 100, 1000, 1,00,000? अहो सगळ्या जगातली घोबडं एकत्रित येऊ द्या, त्यांनी म्हणू द्या सूर्य नाही. सूर्यावर काही परिणाम? सूर्य होता, सूर्य आहे, सूर्य राहणार आहे. तशी घोबडाच्या अवलादीची किती जरी राम नाही म्हटले, आमच्या रामावर काही परिणाम होत नाही. आमचा राम होता, राम आहे आणि राम राहणार आहे, त्याच्यावर काही परिणाम होत नाही. काही म्हणा राम राम. माझी तरुणांना विनंती आहे, हे बाकीचं जरूर शिका, इंग्लिश मिडियमलाही जा, कारण देश परदेशात आपला उद्योगधंदा पोचवायचा असेल तर ती भाषा अवगत झाली पाहिजे. पण आपली संस्कृती कधी चुकू नका, कधीच चुकू नका. रामरामच म्हणा, रामरामच. मी मगाशीच बोललोय, सध्याचा जो काळ आहे कीर्तनात सांगायला जीभ उचलत नाही एवढ्या पुढच्या थराला गेलंय सध्या वातावरण. काय चाललंय टीव्हीला, काय पाहतोय मोबाईलवर, काय पाहतोय वर्तमानपत्रामध्ये? जुनी माणसं रडतायत ढसा ढसा. महाराज त्यांच्या खांद्यावर आम्ही जायचं का आमच्या खांद्यावर त्यांनी जायचं? आज 100% 100मध्ये कमीत कमी 80 ते 85% मुलं व्यसनाधीनता झाली आहे. काय खातोय आपण, काय पितोय? आठवा जरा आपल्या पूर्वजांची चरित्र. इथून घरी गेले तर कोणत्याही चॅनेल लावा, बातमी एकच आहे, अमुक अमुक गावामध्ये अमुक अमुक नाराधमानी अल्पवयीन मुलीवर बलात्कार. हायच काय सध्या दुसरं? स्वारगेटला बस गाडीत बलात्कार करावा, बदलापूरला हातात तरी बसतं का लिकृत्या, हातात तरी 3.5 आणि 4-5 वर्षाच्या मुलीवर. म्हणून आजचं कीर्तन ऐकता येतं. हे 5 वर्ष झालं तरी हा अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव चालू आहे. आदरणीय विलास शेठ असतील, आदरणीय विश्वनाथ भाऊ असतील, विक्रांत भाऊ असतील, विराज भाऊ असतील, यांचे सर्व नातू सुना, ह्यांना परमार्थ काय आळंदी पंढरीला जाऊन करता येत नाही का? पण इथं वडील जाऊन, आईसाहेब जाऊन 5 वर्ष झालं तरी सप्ताह सुरू आहे. आपल्या बरोबर इथल्या सर्व मंडळींना परमार्थ घडावा हा शुद्ध हेतू या परिवाराचा आहे, एवढं लक्षात राहू द्या. एकाच्या कैवाडे उगवी अनेकांचे घोडे. म्हणून ज्यांच्या गळ्यात माळ नसेल त्यांनी आजचं कीर्तन ऐकता येतं गळ्यात माळ घाला. काही वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका. आणि सध्या जे अत्याचार, अनाचार, बलात्काराची प्रकरणं घडतायत त्याचं एकमेव कारण आहे सध्याचा आपला आहार. सध्या आम्ही संध्याकाळी जेवायला बसलो की हॉलमध्ये TV सुरू असते आणि टीव्हीवर मालिका कोणत्या असतात? रामायण,
का कृष्णा मालिका? माझं वय बसत नाही म्हणून मी थोडक्या शब्दात कोड्यातून बोलतोय. राहायचं एकासोबत, बोलायचं दुसऱ्यासोबत, फिरायचं तिसऱ्यासोबत आणि वागायचं चौथ्यासोबत. आणि त्या मालिका सगळं कुटुंब बसून बघते. आज पोरगी फक्त 18 वर्ष पूर्ण केव्हा होतात याचीच वाट बघते. कोणाचा तरी हात धरून निघून जाते. जरा आई वडिलाचं चित्र डोळ्यासमोर आणा थोडं. ज्या घरातली मुलगी आई वडिलाला न सांगता कोणत्याही एका मुलावर प्रेम करून निघून जाते ना, तिनं आजचं कीर्तन ऐकता येतं सावधान. आणि ज्या घरातली मुलगी तशी निघून जाते त्या घरातला तिचा भाऊ आणि तिचे वडील जिवंत असून मेलेले असतात दादा. नाही बाहेर मान टाकतायत त्याला. एवढा मोठा सप्ताह होतो. लबडे महाराज येतात, इंदोरीकर महाराज येतात, खोले महाराज येतात. गल्लीतले ते त्याची पत्नी सुद्धा म्हणते, अहो एवढे मोठाली कीर्तनकार येतात, जा विसराळी पाडाल. एवढा बाप पण रडतो अक्षरशः. तर म्हणतो तुला काय वाटतं, एवढा मोठा सप्ताह चालून मला जाऊ वाटत नाही, पण मी जर कीर्तनाला गेलो तर लोक कुजबुज. ते समोरून आलंय ना, परवा नाही का मुलगी गेली गेल्या महिन्यात, ह्याचीच होती बघते. बापाला खाली माना घालायला लावले तुम्ही. भाऊ होता, प्रत्येक कार्यात सहभागी व्हायचा, त्या भावाला बाहेर मान काढायला जागा ठेवली नाही. आणि मला विशेष याचं वाटतंय गुरुजी, हे ज्या वेळेला तसे लग्न करतात कोर्टामध्ये, त्यावेळेला पत्र लिहिताना मुलगी हाताने पत्र लिहिते की माझं या मुलावर प्रेम आहे, माझ्या अंगावर शहारे उभे राहिले ते बोलताना पुढचं वाक्य. आणि मुलगी तिथं लिहिते की आमच्या दोघांच्या जीवाला धोका आहे, तो माझ्या आई वडिलापासून आणि माझ्या भावापासून. आई वडिलापासून धोका असतो, भावापासून धोका. ते पत्र वाचल्यावर काय वाटत असेल त्या माईबापाला. अहो एवढ्या मोठ्या लांडे परिवाराने केलेल्या सप्ताहामध्ये बाप आला तर मंडप बघितला तर मंडपावाल्याचा नंबर घेतो, आचार्याचा नंबर घेतो. माझ्याही मुलीच्या लग्नात असा मंडप द्यायचा आहे, असा स्वयंपाक करायचा आहे. केवढे स्वप्न बघितले होते त्या बापानं, आणि त्यांच्या विरोधातले आता तुम्ही. आणि हे सगळं थांबवायचं असेल, आता एवढा मोठा सप्ताह करतोय ना आपण, एवढं मोठं अन्नदान करतोय ना, एवढ्या लांबून लांबून कीर्तनकार बोलवतोय ना, तर एवढा मोठा सप्ताह झाल्यानंतर ह्या सप्ताहातून कमीत कमी 35 ते 40 तरुणांनी गळ्यात माळा घातल्या पाहिजे, तर कीर्तन ऐकल्याचा पाहिजे. नाही तर ऐकतोय कशासाठी आपण. आणि तुम्हा वडीलधाऱ्या मंडळींच्या समोर मी पदर पसरतो, पदर भीक मागतो तुम्हाला, भीक. ती भीक फक्त एवढीच आहे की तुम्ही कीर्तनाला येताना तुमच्या मुलाला, मुलीला, नातवाला, नातीला घेऊन या कीर्तनाला. जरा बघा त्या मुस्लिम समाजात 6-7 वर्षाच्या पोराला जाडीच्या गोल टोप्या घालतात. हे मस्जिद आहे, हे कुराण आहे, हे अल्लाह आहे. आमचे 24 वर्षाचे घोडमे झाले, हरिपाठ माहित नाही, हनुमान चालीसा. आणि कशाला बिल्ले लावून फिरता मग, गर्व शिकवम हिंदू आहे म्हणून. नुसती शिवजयंती आली की शिवाजी महाराजांचा पुतळा चौकात मांडायचा, वर्गणी करायची, बिल्ले लावायचे, पताका लावायच्या, आणि रात्री यांची वर्गणी मागायची, बिअरच्या बाटल्या प्यायच्या, रात्री यांचे भाषण ऐकत जा. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, कशाला बिअर प्यायला. अहो ज्या राजांची जयंती साजरी करतो आपण, त्या छत्रपती शिवाजी राजांना सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं, तुम्ही दारू पिऊन शिवजयंती करता. शिवाजी महाराज वरून बघत असतील तर म्हणत असतील मी फक्त खाली पाहिजे होतो रे, ह्याचं तलवारीने मुंडकच वेगळं केलं असतं. आठवा आपल्या राजांचं चरित्र जरा. छत्रपती शिवाजी राजांच्या कालखंडामध्ये एका गरीबाच्या सौंदर्य संपन्न मुलीवर चांगल्या घराण्यातल्या पाटलाने हात टाकला, राजे कडाडले. चौकात घे, चौकात. त्याला पाठीला असला म्हणून काय झालं, राजे कडाडलेलीच होते तशी, आतांग जनसमुदाय. आणि राजांनी डरकाळी फोडली. इथून पुढं माझ्या राज्यामध्ये
गरीबाच्या मातामाऊलीच्या इज्जतीवर जोरी कोणी हात घालेल काढली तलवार राजांनी आणि त्याच्या हातान पाय कलम केले. याला म्हणतात राजांचं राज्य. आमची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे, नुसतं राजांचं राज्य म्हणून चालणार नाही, तर आता कडक पावलं उचलण्याची गरज आहे. आम्ही तर परवा सद्गुरू जोग महाराजांच्या सप्तात आले होते दोन्ही. त्यांना आम्ही निवेदन दिले वारकरी संप्रदायाच्या वतीनं की सध्या हिंदू, आता इथं एवढा हिंदू समाजही नाही, आपला जाहीर प्रश्न आहे याच्यात, आपल्या हिंदू धर्माचा धर्मग्रंथ कोणता आहे? हिंदूच आहेत ना सगळे, कोणता आहे? कोणाकोणाला माहिती तेवढे हात तरी वर करा. बघा लय झालं 10 ते 15, बाकी काही हिंदू नाहीत काय? आपला ग्रंथ श्रीमद भगवद्गीता सध्या कुठं आहे? कोर्टात आहे, कोर्टात. सच बोलूंगा, ते तर हात ठेवून बोलावं लागतं ना, खरंच बोलतंय खोटंच सगळं. आम्ही त्यांना विनंती केली आहे की सध्या हिंदूंचा धर्मग्रंथ कोर्टात आहे, तेवढा तिथून उचला आणि 5वी ते 12वी पर्यंत पाठ्यपुस्तकात द्या. तुम्हाला कोर्टात गीता ठेवावी लागणार नाही ठेवावी लागणार. आठवा पूर्वजांचे चरित्र जरा. शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदजी गेले. जर्मनीची का काही ती सुंदर स्त्री, तिने वेळ घेतली म्हणे त्यांची भेटण्यासाठी वेळ घेतली, तर ती एवढी देखणी होती, देखणी आरस बस तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहावं. ते रामकृष्ण मशींनी जो ग्रंथ काढलाय स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचा, त्यात उल्लेख आहे, तिनं पान खाल्लं तर ते लाल दिसत होतं मन, एवढी सुंदर होती. तिनं स्वामीजींची वेळ घेतली एकांतामध्ये आणि स्वामीजींकडे आली. तिला तिचे हावभाव वगैरे पाहिले स्वामीजींनी. ते स्वामीजी म्हटले तिथंच बस, काय काम आहे? नाही, तुमचं चरित्र मी आत्ता व्याख्यान ऐकलंय, तुमचं हे स्वरूप, तुमचं ते वक्तृत्व, तुमची धर्मनिष्ठा पाहून माझी अशी इच्छा झाली की मला तुमच्यासारखा पुत्र व्हावा, ह्यासाठी तुम्ही माझ्यासोबत लग्न करावं. स्वामी विवेकानंदजी म्हटले माझे कपडे तरी बघ, सगळं भगवं घातलंय ना, मी नाही लग्न करू शकत तुझ्यासोबत. नाही, माझी इच्छा आहे, तुम्हाला करावीच लागेल. म्हटले नाही, माझी इच्छाच आहे तुमच्यासारखा पुत्र व्हावा म्हणून. ऐका हिंदूंनो, आपल्या पूर्वजांचं चरित्र. स्वामी विवेकानंदजी म्हटले आपण दोघांनी लग्न केलं तर आपल्याला मुलगा होईल कशावरून? झाला तर शिकल कशावरून? शिकला तर तू हुशार चतुर होईल कशावरून? धर्मनिष्ठ होईल कशावरून? मग एवढे वर्ष वाट बघण्यापेक्षा तुझ्यासमोर उभे असणाऱ्या ह्या स्वामी विवेकानंदाला तुझा पुत्र मान, ही आपली संस्कृती आहे. माझी इथं जमलेल्या भक्तिमती मातांनाही विनंती आहे, तुमच्या इकडे राखी पौर्णिमा असते का ताई? झोपल्या काय तू? हां, राखी पौर्णिमेला यांना ओवाळता ना तुम्ही? ओवाळल्यावर हे तुम्हाला ओवाळणी टाकतात. येणाऱ्या राखी पौर्णिमेला आजचं लबडे महाराजाचं कीर्तन लक्षात राहू द्या. दादाला म्हणायचं भाऊ दादा नको मला, का? ते आदरणीय विलास शेठ असतील, विक्रांत भाऊ असतील, विश्वनाथ भाऊ असतील, विराज भाऊ असतील, त्यांनी ते लबडे महाराज बोलवला होता. त्यानं शपथ घातली म्हणा आम्हाला काही मागायचं नाही, काहीच मागायचं नाही असं नाही. काय मागायचं सांगतो ऐका. कोणती ओवाळणी मागायची? तुमच्या भावाला म्हणायचं आज राखी पौर्णिमा आहे ना, हे कुंकाचं टेळे मी तुझ्या कपाळाला लावलाय ना, हे 2 मुटके तुझ्या कपाळाला मी ओवाळलेत ना, आत्ताही तुला पंचारती ओवाळली ना, आता मी तुला राखी बांधली आहे ना, तू माझा भाऊ आहे ना, मी तुझी बहीण आहे ना. या घरातून ज्या वेळेला बाहेर पाऊल टाकशील, चालताना, फिरताना, एसटीत बसताना, ट्रेनमध्ये बसताना, तुला जगातल्या जेवढ्या स्त्रिया दिसतील तेवढ्या स्त्रियांमध्ये मी दिसू दे, म्हणजे बहीण दिसू दे, तेव्हा हे देशातले अत्याचार बंद होतील. आणि हे फक्त आणि फक्त वारकरी संप्रदाय करू शकतो. व्यसनमुक्ती आमच्यात आहे, भ्रष्टाचार निर्मूलन आमच्यात आहे. एवढंच नाही, ही चारित्र्य संपन्न पिढी निर्माण करण्याचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे वारकरी संप्रदायाची कथा कीर्तन आहे. चालतं बोलतं विद्यापीठ, चालतं बोलतं विद्यापीठ आहे. म्हणून
आता ही सगळी मंडळी केवढं मोठं, यावर्षी तर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, वारीमध्ये आम्ही बघत होतो सगळ्या वारकऱ्यांना रेनकोट मुख्यमंत्र्यांनी. उपमुख्यमंत्री अजितदादांना कुणीतरी प्रश्न विचारला, गेल्या वर्षी निवडणुका आलत्या म्हणून 20,000 दिंडेवाल्यांना दिलते का? दिलते. यंदा काही विसरले का काय? दादा म्हटले तू थांब रे, तुला काय माहीत नाही. ते दादांची दादागिरी माहिती आहे तुम्हाला. ते म्हटले सगळं ठरलंय, सगळं होणार आहे ते, आणि प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये. गेल्या वर्षी 1,000 दिंड्यालाच दिलते एकनाथ भाऊ असतील ही सगळी मंडळींनी. या वर्षी ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, सोपान काका, हे मानाच्या 9 पालख्यान गावोगावून येणाऱ्या दिंड्यांना सुद्धा आम्ही ज्ञानोबारांच्या सोहळ्यात माझी 41 आणि 87 नंबर 2 दिंड्यात आमच्या लबडे महाराज पाडायच्या. ती चुलते चालवतात 41, आम्ही 87 चालवतो. तर आम्ही पाहत होतो प्रत्येक विसाव्याला ह्याच्या डबल मोठे मंडप दिलते, वारकऱ्यांना ऊन लागू नये, विसाव्याला थांबल्यानंतर विश्रांती भेटावी म्हणून. म्हणून मी तर म्हणेल सध्या राजसत्ता आणि धर्मसत्ता हातात हात घालून नांदते ते आपल्या महाराष्ट्रामध्ये. केवढं परवा भंडारा डोंगरावर आले एकनाथरावजी शिंदे साहेब, त्यांनी तिथेही आपले आदरणीय विलास शेटांसारखं त्यांनी फार मोठं सहकार्य केलं. आज इथंही एवढा मोठा कार्यक्रम पाहिल्यानंतर मी अंतकरणापासून सांगतो गुरुजी, हे वैकुंठवासी विठोबाजी लांडे असतील, आदरणीय आईसाहेब असतील, ह्यांच्या 5व्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम होतोय. आणि यांचे आदर्श सुपुत्र म्हणून आदरणीय विलास शेठ असतील, विश्वनाथ भाऊ असतील, ही सगळी मंडळी माझ्या कानावर आहे आता की आता येणाऱ्या काही दिवसामध्ये पंढरपूरची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची नेमणूक होणार आहे. गेल्या वर्षी अध्यक्ष होते अतुलजी भोसले साताऱ्याकडचे. आमची कधी भेट झाली अजितदादांची किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची, तर आम्ही आता एवढंच सांगू की तुम्हाला तिथं जर अध्यक्षपद द्यायचं असेल, विठ्ठल रुक्मिणी समितीचं सदस्यपद द्यायचं असेल, मला तरी वाटतं त्या विठोबाच्या समितीवर आमच्या विठोबाचे सुपुत्र गेले पाहिजे. आणि नक्की ते कार्य, आणि तिथली काय असतं, वारकऱ्यांना वारकऱ्यांची तळमळ असते, वारकऱ्यांना वारकऱ्यांचे अनुभव असतात, बाकीच्यांना त्याचे काय अनुभव कळणार आहे. मागं एक जण तिथं अधिकारी आलते, ते म्हणले देव झोपूच द्यायचा नाही, दुपारती नाही, शेजारती नाही, मी नाव नाही सांगत जाहीर. आम्ही सगळे, आता मी फडकरी संघटनेचा सचिव आहे, हे जे सगळे फड एकत्रित येतात ते एक आमची संघटना आहे. आम्ही म्हटलं यथा देहे तथा देवे, म्हणजे तिथं वारकरी अनुभवाचे असावे लागतात. म्हणून इथं जे हा जो एवढा मोठा सोहळा होतोय, मी असंही म्हणेल, आज वैकुंठवासी आमचे विठोबाजी लांडे आईसाहेब वैकुंठामध्ये जिथं असतील तिथं त्यांच्या डोळ्याला आनंदाचे अश्रू येत असतील की माझ्या मुलांनी, माझ्या मुलींनी, माझ्या नातवांनी, पंतूंनी हा कार्यक्रम 5 वर्ष झालं तरी अखंड चालू आहे. त्यांच्या डोळ्याला आनंदाचे अश्रू येत असतील. पुत्र कोणाला म्हणतात, मुलगा कोणाला म्हणतात, प्रत्येक पहा तुम्ही, बेटा कोणाला म्हणतात. बंटवारा करने के बाद पिताजी को लड़ लड़के ज्यादा स्टेट मांगता है वो लड़का, और जो पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, मुझे केवल आप चाहिए, मैं जिंदगी भर आपकी सेवा करूंगा, इसे कहते पुत्र. पू म्हणजे पूर्वज, तर तारती, जो पूर्वजांना तारतो त्याला खरं पुत्र म्हटलंय. म्हणून असे सुपुत्र आपल्याही पोटी जन्माला यावेत, आपल्यावरही ते संस्कार व्हावेत, ह्यासाठी हा एवढा मोठा सोहळा आहे. सर्व आळंदीतील आमचे हजारो विद्यार्थी तयार करणारे गरड गुरुजी असतील, त्यांचे एक शिष्य माझ्याबरोबर असतात रामायणाला साथीला, आमचे कारकर महाराज, आमचे भगोरी गुरुजी, आम्ही तर बरोबरच होतो. त्यांनी तर आळंदीत तर विद्यार्थी घडवलेच परिसरात, पण आता तिकडं नाशिक, सटाणा त्याही भागामध्ये संस्था स्थापन केली. ही सगळी शंकर महाराज, विशाल महाराज, ही सगळी विक्रम महाराज, विठ्ठल महाराज, ही सगळी मंडळी, गुणीजन महाराज मंडळी, महाराज मंडळीच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम. विठोबार Bye.
आपण जोपर्यंत जिवंत जिता जिशी जैसा तैसा पुढे आहे रे ओळसा उगवणी फासा काय करणे ते करी. ओळसा म्हणजे एक एक योनी कोटी कोटी फेरा. म्हणून केले होते याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे तुका म्हणे वर्मे जाणून या तर ती कळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळी रांडा पोरे सकळ. केले होते याच जन्मे केले होते याच जन्मे केले होते याची जन्मे केले होते याची जन्मे हा उगे विठोबाच्या नामे हा अवघे विठोबाच्या नामे अवघे विठोबाच्या नामे अवघे विठोबाच्या नामे हा तुका म्हणे वर्मे तुका